अध्याय क्रमांक 4 रोगानुत्पादनी अध्याय। या अध्यायामध्ये धारणीय वेग आणि अधारणीय वेग यांचे वर्णन केले आहे। या अध्यायामध्ये 13 अधारणीय वेग याचे वर्णन केले। वेगान धारित्वात विनमूत्र शवतृक्षुदाम निद्रा कास शमश्वास जुंबा शुशर्दी रेतसा। तृष्णावेग शोषांग साध बाधिर्य समूह भ्रमरुद्गदा तृष्णाया निग्रहा तत्र शीत सर्व विधिरहित। तृष्णावेगाचे धारण केल्यास म्हणजे तहान लागली असता पाणी न पिल्यास शोष, अंग गळून जाणे, बाधिर्य, समूह, भ्रम, हृदरोग इत्यादी समस्या निर्माण होतात। यावरचे उपाय म्हणजेच सर्व शीत उपचार जसे की शीत जलाने स्नान करणे, शीतपेयाचे सेवन करणे इत्यादी उपयोगी। क्षुधावेग अंगभंगा रुची ग्लानी काशशूल भ्रमाशुद्ध तत्र योज्यम लघु स्निग्धम उष्णमल्पम च भोजनम। भूक लागली असता जेवण न करणे म्हणजे क्षुधावेगाचे धारण केल्याने ग्लानी, कोष्ठात शूल, अंग मोडून येणे, निकृशता यांसारखी लक्षणे दिसतात। निद्रावेग निद्राया मुदाक्षी गौरवालस्य जुंबिका अंगमर्दश्च तत्रेष्ट स्वप्न संवाहनानीच। निद्रावेगाचे धारण केल्यामुळे झोप आलेली असताही न झोपल्यामुळे मोह, जांभळ्या, आळस आणि डोळे व डोके जड होणे ही लक्षणे दिसतात आणि याची चिकित्सा संवहन चिकित्सा। श्रमश्वास वेग गुल्म हृदरोग समूहा श्रमश्वासादी धारितात हितम विश्रमणम तत्र पातग्नश्च क्रियाक्रम। श्रमश्वास अडविल्यास म्हणजेच खूप व्यायाम केल्यास किंवा दमल्यावर जोरेने श्वास न घेतल्यास गुल्म, हृदरोग तसेच समूह ही लक्षणे निर्माण होतात। त्यावर वातग्न चिकित्सा ही उपयोगी ठरते।